काय दुलोवंक दिना करून तेका हांव सांगता ते आयकोंक कित्याक दिना तूं सगळ्या फावटीक तो हे कित्याक तर हांव सांगता न्हू तेका एक्सप्लेन करता न्हू कित्याक ते मागीर तेच सांगता न्हू तेका सरपंच सर मैं आपने बोला 15 दिन सर 15 दिन में अगर आरटीआई आता है, अगर आपके सोर्स लगाए, मैं भी बोल रहा हूँ ना, आप सोर्स लगाए आरटीआई दे दो। एक बात बोलूँ सर सर, मैं बोलता हूँ भाई सरपंच हूँ, मुझे मालूम है आरटीआई डालने के बाद एक 30 दिन उनको रहता है 30 डेज के अंदर उनको आरटीआई ना आरटीआई ना सर एप्लिकेशन कर कंप्लेंट दिली आमका पॉइंट असो टावर येता आरटीआय किती मागतले किती आम्ही आम्ही त्यांचे कंप्लेंट दिली त्याचे एक मागता व्हॅलिड त्यांची परमिशन मागतले ऑक्युपन्सी बी सगळे मागतले सर हय ते आम्ही तेजेर हे केलें आम्ही कंप्लेंट दिली तेजेर तुम्ही कितें आमकां रिप्लाय केला आमकां काय दिवंक ना तेजे आम्ही आरटीआय मागता तेजे उपरांत आम्ही आमचे कडेन जाता आम्ही कोर्टाकूय वयता आनी आमी स्टे घेवपाचो प्रयत्न करता करता सर आणि कितें करता आमी पयलीं आरटीआय तरी घेता न्हू तेजे उपरांत आमी पळयतले न्हू बाबा तेंच्यांनी आरटीआय दिली बाबा हे अशें अशें तेजे उपरांत आमी फुडली रिस्पॉन्स घेता सिंपल पॉइंट घातलेले सर चड घालूंक ना आमी पॉयंट सिंपल घातलेले सर चड दोनूच वोट घातले आमी हे तुमचे कडेन हे तुमच्याकडे आहा सर आमी हे घालता न्हू मागता आणि त्याच्याने हे घातलेले सर एनवायरमेंट क्लियरेंस सर्टिफिकेट 15 दिन नहीं 30 दिन हमका 30 दिन उसके बाद में समझो हम लोग एश्योरेंस दे रहे हैं अगर आपका सब कुछ लीगल है आपके एक भी गांव वाला आपके साथ में अगर भिड़ने आया ना हम लोग एक इसमें एक आप इतना गांव के लिए तो करो आप बच्चे समझ के करो अगर आप साहब देखो ऐसा है मैं भी एक गांव वाला हूँ वो आपके गांव में यहाँ एक छोटा सा गांव है एक गोलवाले का सुनो ये गांव में अभी तक देखो गोवामधून नाही गोवामधून आहेत मराठी आहे मराठी असात हो तुम्ही इथं गोवा म्हणजे तुम्हाला अभिमानच नाही ना गावाचा गाव एवढा आमच्या गाव एवढा शांत आहे ना within 15 any department is ready to give this thing RTI No, you file your RTI, but tomorrow you have already made a representation, right, to the government. You go to that department, तुम्ही follow up घेता आम्ही. करीत ना न्हू आता तुमच्या डिपार्टमेंटने झालं तुम्ही सुद्धा काय करू ना आमका तुम्ही आता डायरेक्ट येयला त्यांच्या फोर्सार येयली न्हू पण तुमका तरी रिप्रेझेंट दिला ते पोलिस सांगला तुमका इनवर्ट डिपार्टमेंटा तुमका सांगला बाबा तुझी कंप्लेंट येयला मॅडम आयज आम्ही फाल्यां घातले न्हू लेटर ते 30 डेज फाल्यां म्हणटा शनिवार आयतार जालो मागीर केन्ना करू कशी जातली मॅडम 30 डेज आणि त्यांच्यानी काय दिवं ना तुम्ही घाला तुम्ही घाला आम्ही काय म्हणा ना आम्ही एक महिना ह्यो दिया आरटीआय आमका जी आरटीआय आता Sir, if suppose there is objection, सर एक बात सर if they are cooperating with us Yes, like thing, yes. post 15 days, if they are unable to do anything, So then you will ask for police protection again. त्यांना करून न्हू एका म्हयन्या आमकां तर कितें मेळोंक ना न्हू व्हॅलीड आता तर आमकां कितें मेळ्ळें मैम 1 मिनट पुलिस प्रोटेक्शन हमने क्यों पूछा कि ऐसा अवरोध है इसलिए हमने पूछा दूसरी जगह पे जहाँ अवरोध नहीं है वहाँ हम पूछते नहीं हैं So it would depend on what he is able to do. exactly Yes, after his so representation. this is what is the thing what I request ma'am what they are telling about they are telling RTI there are some RTIs which are baseless RTIs that are not been entertained by government forever they keep silent or they give a vague reply that you Ajana you know better I need not to tell you ma'am मग तुम्ही तर हे फेकूच हाडल्यात न्हू परमिशन there are some baseless RTIs which are not being answered by government of solid India. मार्ग. None of the organization or they gave a vague reply आपण आपल्याच धावून दिला तुम्ही आता डिपार्टमेंटाचो मॅडम तो सांगता ऐक सांगता आता तुमका सरळ सांगता तो आम जर एक म्हयनो रावा ना आमकां आरटीआय कितें ना कितें रिप्लाय येतलो वेदर इट इज फेक ऑर नॉट तो जाणा बॅक पावले फेक येतले ऍक्च्युअली फाल्यां तुम्ही चलता न्ही मॅडम आम्ही वयता फाल्यां ऑलरेडी रिप्रेझेंटेशन ना, ना. करता मॅडम वयल्यान आमकां तेंचे डिपार्टमेंटाक एनओसी मागून घेतून कितें कितें घेतल्या ती आमी मागली आरटीआई घेतलेच मॅडम कित्याक हांवें सरळ स्पोर्ट्सान विचारलें न्हू तेणी म्हाका सरळ सांगलें मॅडम हांव त्या मनशाक वळखता. परमिशन जो लिया है विकास म्हणून आपको परमिशन दिया है उसका भी कॉपी हमको दे दो ना absolutely no issue आणि मॅडम हांव नाही, कितें वो म्हणटा आपको- आमची तुमच्याकडे आपको- कंप्लेंट अग्री आसा झाला न्हू तो, अग्री झाला तो. out of line बट ते एक म्हयनो राव न्ही एक म्हयनो ताका अग्री झाला न्ही. अग्री झाला. आमकां एक कॉपी अग्री दिया. झाला. चालेल ते नका आम्ही थंयसून हाडया न्हू तेणी आता रिवायज केला प्लॅन मैं अभी भी बोल रहा हूँ यही बात अगर मेरे को आप पूछते पहले कि भाई तुम कहाँ कहाँ से परमिशन लिए हो हमसे साझा करो मैंने देखिए, कभी दे दिया होता। आपने जैसे Absolutely. बोला आपको जरूरी नहीं है आपने ऊपर से फोर्स है मैं सीधा बोलता हूँ सर, सीएम भी सर, कुछ नहीं है सर, आपने सर, कहाँ से सर, कुछ सर, किया वो नहीं है, आप सर, इतना है ना सर, इतना सर, गांव का भला सोच सर, रहे हैं सर, तो सर, क्यों बाहर नहीं जा रहे हैं सर गांव से बाहर जाओ ना प्रॉब्लम ये है गांव कि से हम बाहर लोगों जाओ, ने देखेंगे जो ना। कंप्लेंट दिया है उसके ऊपर क्या हुआ उसका हमको आंसर नहीं मिला तो हम उसके ऊपर आरटीआय डालेंगे कंप्लेंट भी डालेंगे ना, क्यों नहीं दिया करके, होने दो। मी काय सांगतो तुम्हाला मी काय रिक्वेस्ट करतो आता मी काय केलं पोलीस प्रोटेक्शन आहे
लॉ एन्फोर्सिंग एजन्सी कोण आमच्या याच्यात नाही होणार असं. कडून घ्या. तुम्हालाच भीती आहे ना. तुमच्याकडे ते अधिकार आहे, तुम्ही काय करू शकतो. मी आता तुम्ही प्रोटेस्ट करणार, मी पोलीस प्रोटेक्शन मागणार की मी इफ सपोज आय एम डुईंग इट फोर्सफुली, you have a law enforcing agency, you can go to court or law or whatever law enforcing agencies. So I just want to see this is a आता business. हे किती उलवे नका. एक महिन्यानंतर एक मिनिट एक सांगतो. मिनिट यार, आता एक त्याच्या मिनिट. डिस्कशन नको, काहीच नको. एक मिनिट एक महिना थांबा, एक महिन्यानंतर बघूया. जे नाही येत ना तर मग आम्ही आहोत पुन्हा. सर, हे सर, सांग. सर. नाही नाही नाही, तुम्ही जर थांबायला तयार नाही ना, तर तुम्ही जर थांबायला तयार नाही, गावाच्या हिताचा विचार करत नाही ना, तर आम्ही सरळ आहे मारायला तयार. तुम्ही तुमच्या आहे बोलू नका आणि सोड, त्या काय ऐकवायचं नका. इसका नाही आम्ही खर्चा पोया अभी मैं मेरे जेब से दूंगा. आपको तो आमका ते सांगा खड्डा मार आमका आम्हाला पुरायला घाला त्याच्यात. मैं ले नहीं सकता, हाँ? मेरी ऑर्गेनाइजेशन हाँ। मेरी सैलरी से काटेगा. वो कटने दो, हमें नहीं लगता. हमारा अभी दिन गया, मैं भी काम से सर, वापस मैं आया ले हूँ. नहीं सकता, मैं कर नहीं सकता. हो आपले चित्ता रे कॉन्ट्रॅक्ट बेगा पावायला मेरे को मेरे रितेश बोलू नका सर. आम्ही आरटीआय तो ऐका ना, मैं परत मोरपास तयार आहे. तो ऐका ना आला. नहीं दोन्ही बोलता, सर भी है. क्यों नहीं? मैं वरना सीधा नहीं बोल देता हूँ, मैं जो तो मैंने ऐसा ना। कंप्लेंट लिया उसके ऊपर आरटीआई डालता हूँ. आरटीआई उसका रिजल्ट आने दो, और आपने जो एनओसी लाया उसका भी हमको दे दो एक कॉपी. उसके बाद हम एडवोकेट के पास बैठ के हमारा भी उनसे आइडिया लेंगे, आगे कुछ होना क्या करना है उसके ऊपर. मेरे को जो परमिशन मिला है वो सारा कॉपी आईटी डिपार्टमेंट के पास में है. मैं क्यों नहीं दिया, उन्होंने रिप्लाई क्यों नहीं किया. सर मैं फिर कैसे देखिए मुझे हमें आप अगर एक मिनिट मॅडम तो ऐकून घे ना. हा वयतलो हा वयतलो त्या दिसा येयल्ले ते मनीस परत कित्याक हांगा येवंक ना. त्या दिसा मनीस येयल्ले ते हांगा कित्याक येवंक ते ना. सोड रे. गेले फावटीचे मनीस कित्याक हांगा येवंक ना. आता हे दुसरे येयले. फाल्यांचे तिसरे येतले. ना 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 तो मॅडम आम्ही फक्त तो ऐका ना. एक मिनिट तू तरी जाणार RTI लागतो, मॅडम. I will go back and ask my manager. That is what I will do.